नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहोत. तर नीट जे पण विद्यार्थी नीट 2026चा एक्झाम देत आहेत, त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती घेऊन टाकणार आहोत, की आपल्याला जे पण नीट 2026 आहे, त्याच्यावरती एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ते नोटिफिकेशन काय आहे, तर बघून घेऊया आपण. सगळ्यात अगोदर की तुम्हाला जी पण तुम्ही जर का फॉर्म भरला असेल तर तुम्हाला NTA NEET.NTA.nic.in या ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला फक्त आणि फक्त ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमची जी सिटी आलेली आहे, जे पण तुम्ही एक्झाम देणार आहात नीट 2026चा, तर जी सिटी आलेली आहे ती NTAने पब्लिश केलेली आहे, की तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये एक्झाम द्यायची आहे. ते तिथं पब्लिश करण्यात आलेलं आहे आणि ते तुम्ही बघू शकता. फक्त आणि फक्त कुठं जायचंय तुम्हाला, NTA वरती गेलात तुम्ही, ॲडव्हान्स सिटी इंटिमेशन फॉर नीट यूजी 2026 म्हणजे 2026च्या विद्यार्थ्यांसाठी. आता इथं गेलात तुम्ही, इथं गेल्यानंतर तुम्हाला काय दिसणार आहे, तर इथं गेल्यावरती तुम्हाला असं एक इंटरफेस दिसणार आहे. त्या इंटरफेसमध्ये काय केलेलं आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे, की काय तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आता या इंटरफेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय-काय दिसणार आहे, तर तुम्हाला सगळ्यात अगोदर ॲप्लिकेशन नंबर दिसणार आहे. जे पण तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर भेटला असेल, कन्फर्मेशन पेजवरती तुम्हाला ते ॲप्लिकेशन नंबर भेटत असतं. ॲप्लिकेशन नंबरवरती नंतर तुम्हाला इंटर पासवर्ड, जे पण तुम्ही पासवर्ड टाकला असेल, पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला हे सिक्युरिटी पिन टाकायचं आहे आणि जेव्हा तुम्ही सिक्युरिटी पिन टाकला, तेव्हा तुम्हाला काय माहिती भेटते, तर हे बघून घेऊया आपण. तर हे क्लिअर तुम्हाला माहिती भेटत असते. ठीक आहे. आता या माहिती नुसार तुम्हाला काय बघावं लागेल, की तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथं दिलेला राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव, ठीक आहे, हे पण चेक करून घ्यायचं आहे बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर फादर नेम, जेंडर वगैरे हे सगळ्या गोष्टी काय तुम्हाला इथं सांगण्यात आलेल्या आहे. कॅटेगरी काय आहे तुमची ते पण तुम्हाला इथं सविस्तर दिसणार आहे. त्याच्यानंतर मेन मुद्दा कोणता आहे, तर मेन मुद्दा आपला हा आहे. काय आहे, की क्वेश्चन पेपर मीडियम इंग्लिशमध्ये आहे, की कोणतं जे सिलेक्ट केलेलं आहे तेच तुम्हाला इथं दिसणार आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला रिपोर्टिंग टाईम किती आहे, तर रिपोर्टिंग टाईम बघून घ्या. तुमचं काय आहे, ह्या विद्यार्थ्याचा 11 AM ला आहे. ठीक आहे. आपलाच विद्यार्थी आहे, आपल्याकडून याने काउन्सिलिंग घेतलेली आहे. तुम्हाला पण जर का काउन्सिलिंग हवी असेल तर तुम्ही मला डायरेक्टली 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा डायरेक्टली ऑफिसला व्हिजिट देऊ शकता. ऑफिस कुठे आहे आपलं, तर आपलं ऑफिस आहे म्हाडा कॉलनी, भोकरदन इथं. ठीक आहे. चला. तर आता इथं टायमिंग ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला बघू शकता तुम्ही, की टायमिंग ऑफ एक्झामिनेशन काय आहे, तर 2 ते 5 वाजता आहे. आणि सिटी ऑफ एक्झामिनेशन म्हणजे या विद्यार्थ्याची सिटी ऑफ एक्झामिनेशन काय आलेलं आहे, तर छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद असं या विद्यार्थ्याला सिटी देण्यात आलेली आहे. आता इथं क्लिअरली मेन्शन करण्यात आलेलं आहे आणि क्लिअरली एकदम, की हा जो आहे तो ॲडमिट कार्ड नाही. हा फक्त काय आहे, ॲडमिट कार्ड नाही आहे. ठीक आहे. हा फक्त काय आहे, तर फक्त आणि फक्त हे काय आहे, तर आपलं सिटी इंटिमेशन आहे. फक्त आणि फक्त सिटी इंटिमेशन. ठीक आहे. म्हणजे कोणती सिटी तुम्हाला आलेली आहे ती इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके. चालेल, समजलं तुम्हाला? ओके. सो थँक सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्ही नक्कीच चांगला अभ्यास कराल आणि अभ्यास केल्यानंतर तुम्हाला चांगलंच नीटमध्ये रँक मिळेल. धन्यवाद आणि नक्कीच तुम्ही मला संपर्क साधू शकता 7887559633 या नंबरवरती. धन्यवाद.